सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळे अगदी टम्म फुगलेले आहेत आणि ह्या छान कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत। हे पहा, या शंकरपाळ्या आता मी तुम्हाला चुरून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत खुसखुशीत झाल्यात। कुरकुरीत खुसखुशीत खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 3 कप मैदा घेत आहे आणि या मेजरिंग कपने हा मेजर करून घेतलेला आहे। आता 1/3 कप तेल मी ह्या कपाने मोजून घेतलेला आहे आणि ते कडकडीत गरम करून घेतले। ते आता मी ह्या मैद्यावर घालते। हे तेल या मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व तेल मैद्यामध्ये मी व्यवस्थित हे असं चोळून घेतलेलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूया। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर मी घालत आहे। तुम्ही मिरी पावडर देखील याच्या सोबत घालू शकता। आणि आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ पुरीप्रमाणे आपल्याला घट्ट मळून घ्यायचे। हे पीठ जे आहे ते मी घट्ट मळून घेतलेलं आहे। जराही हे पीठ पातळ नाही करायचे। 1 कप पाणी हे पीठ मळायला लागलेलं आहे। आता ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून झाल्यावर आपल्याला आवडतील त्या शेपच्या आता शंकरपाळ्या आपण कट करून घेऊया। इथे मी डायमंड शेपच्या शंकरपाळ्या कट करून घेत आहे। आता या शंकरपाळ्या आपण तळून घेऊया। एका कढईत मी तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये या शंकरपाळ्या आपण सोडूया। फटाफट आपल्याला या तेलात सोडायच्या आहेत। तेलात टाकताच या शंकरपाळ्या लगेच फुलायला लागतात। पहा, सर्व शंकरपाळ्या किती छान फुगलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने सतत हलवत या आता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात। अशा पद्धतीने या लाईट ब्राऊन कलरच्या झाल्या की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने यांना लाईट ब्राऊन कलर आला की आता ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी स्लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या तळायच्या आहेत। सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळे अगदी टम्म फुगलेले आहेत आणि ह्या छान कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत। हे पहा, या शंकरपाळ्या आता मी तुम्हाला चुरून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत खुसखुशीत झाल्यात।